नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव, अकोला महाराष्ट्र येथून. आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. आपले शेतकरी बंधू आहेत. यांना आपण सुरुवातीला यांचा परिचय घेणार. सर, तुमचं नाव? माझं नाव उद्धवराव शंकरराव पाटील, राहणार कुमटे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. बरं. सरांच्या प्लॉटवर आपण याकरिता आलेलो आहोत की तुम्ही प्लॉट बघू शकता. या प्लॉटची ग्रीनरी, प्लॉटची ग्रोथ आणि जे स्टंप आहे, स्टंपची जाळी, हे सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये किती जबरदस्त झालेल्या आहेत. तर याच्या मागचं राज काय आहे हे बघण्यासाठी आणि इतर शेतकऱ्यांना सांगण्यासाठी आपण या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे. तर सर, तुम्ही सुरुवातीला बीज प्रक्रियेपासून याला काय वापरलं, बीज प्रक्रियेसाठी काय वापरलं होतं? बीज प्रक्रिया आपण जसा सल्ला दिला त्याप्रमाणे मल्टीप्लायरमध्ये 20 मिनिटं डिपिंग करून सर्व ते जे काही कंद होते एक भिजवून 21 मिनिटांनी परत एक 15-20 मिनिटं सावलीला झाडाखाली ठेवून वाळवले होते. सुकल्यानंतर मग लेबरांना आपण लावायला दिले. बरं. तुम्ही जे सी ट्रीटमेंट केली मल्टीप्लायरची, त्याच्यानंतर तुम्हाला काय असे रिझल्ट दिसून आले त्याचे? रिझल्ट असे दिसून आले बरं का. एवढा उन्हाळा असून पण बरं का त्याचा रिझल्ट असा झाला की उगवण लगेच झाली. म्हणजे जो कंद जरा थोडा खाली गेला तो थोडा 4-5 दिवस लेट उगवला, पण जो उगवला तो लवकर उगवला. म्हणजे उगवण क्षमता चांगली झाली आणि जे उगवलेले कोंब होते मात्र चांगले असे मोठे दांड असे आले ते. स्टंप जाळा झाला. हा, स्टेम त्याचा एकदम जाडा होता आणि पानं पटकीन आली पण. बरं, हे तुमची लागवड किती तारखेची होती? ही 25 मे आहे. 25 मे. म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये लागवड होऊन सुद्धा जर्मिनेशन तुमचं म्हणजे समाधानकारक झालं. स्टंप जाळा झाला आणि बाकी इतर तुम्हाला फायदे दिसून आले. बरोबर. बरं. आता याच प्लॉटच्या सोबत आजूबाजूला कोणी लागवड केलेली आहे का? हळदीचे प्लॉट आहेत का दुसऱ्या शेतकऱ्यांचे? आहेत पण ते एवढ्या काय असं आपल्यासारखं नाही म्हणे. आपल्यापेक्षा त्यांनी काही लोकांनी अगोदर लावले, त्यांची उगवलीच नाही. म्हणजे आमचा काल एक सहकारी आलता आमच्या गावातला, तर त्याने मला वाटतं बघा 5 मेला साहेब लावून केलेली आहे. तर कुठं उगवले, अजून उगवलेलंच नाही. म्हणजे 5 मेची लागवड अजूनही उगवली नाही. नाही. तुमची 25 मेची लागवड पूर्णपणे प्लॉट डेव्हलप झालेला आहे. पूर्ण सगळं उडाले. आपलं काय राहिलेलं नाही. थोडंफार राहिलं असेल ते काय कामगारांच्या यानं. आता एक कोंबी एकदम लहान आहे पुन्हा उगवून आलाय. म्हणजे मला समाधानी काय आहे की बियाणं पण मला शेतकऱ्यांना दिलं ते चांगलं दिलं आणि त्यासोबत आपल्या मल्टीप्लायरचा जो वापर केला, आपण जो सल्ला दिला त्याप्रमाणेच त्याचं नियोजन माझं चालू आहे. म्हणजे तुमचं 100% समाधान याच्यामध्ये झालेलं आहे. बरोबर आहे ना? आता एकच डोस दिला आपण साहेब. खताचा एक डोस झाला. म्हणजे आपला जो खताचा डोस, मल्टीप्लायरचा डोस म्हणजे बरोबर तुम्ही 1 महिन्याने द्यायचा म्हणला, 1 महिन्याने दिलाय. प्रत्येक महिन्याला आपण देणार आहे त्याप्रमाणे आपण मागवले. बरोबर. अजून पण काय असेल तर ते वापरणार. म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटची तुलना केली तर तुमचं 100% समाधान आहे, तसं तुम्हाला वाटतं किंवा आपण याच्यामध्ये सक्सेस झालेलं आहे. बरोबर आहे ना? तर बाकी इतर शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? म्हणजे एक कंपनी प्रतिनिधी म्हणून मला हो म्हणू नका, तुमची एक भावना सांगा मला. 100%. कारण काय आहे, हे आहे सेंद्रिय. सगळ्यात महत्वाचं आमची सॉइलची फर्टिलिटी किंवा आम्ही जपलेले पहिल्यापासून आमचं उत्पादन प्रत्येक पिकाचं जास्त असतंय. म्हणजे ॲव्हरेज ऊसात सुद्धा आम्ही 95-90-95चं ॲव्हरेज आहे ह्याच राहणार आपण. बरोबर. म्हणजे आम्ही जे बी पिकं घेतो का नाही ते शेणखत किंवा असंच. आता खाली आपण जर गेलो असतो ना, मी ते जीवामृतचं मशीन वगैरे बसवले. म्हणजे झाडाखाली नाही, आमची बाग आहे खाली, चिक्कूची बाग आहे. सगळ्यांना आम्ही तेच वापरतो. बरोबर. म्हणजे सरांचा रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिक शेतीवर जास्त भर आहे आणि त्यातनी सोने पे सुहागा जे म्हणतो आपण, हे मल्टीप्लायर त्यांना मिळाला आणि असे जबरदस्त रिझल्ट त्यांचे समाधानकारक त्यांना मिळाले. तर इतर शेतकऱ्यांनीही त्याचा वापर करावा अशी त्यांची एक इच्छा आहे. तर निश्चितच प्रत्येक शेतकऱ्यांनी या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला आपण हे व्हिडिओ यासाठी दाखवत असतो की मल्टीप्लायरचे रिझल्टच नाही तर मल्टीप्लायर हे एक शेतकऱ्यांसाठी एक खजिना आहे. याचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी सुरुवातीला कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता थोड्या भागामध्ये जर आपण वापर केला तर निश्चित त्याचे रिझल्ट हे उत्पन्नामध्ये आणि पिकामध्ये, जमिनीमध्ये दिसून येतात. हे दाखवण्यासाठीच मित्रांना आलेलो आहोत. धन्यवाद. तुम्हाला जीवामृत अजून मी चालू करायचं आहे. म्हणजे सर, तुम्ही म्हणले की तुम्ही जीवामृत आणि शेणखताचा इतर याचा वापर करताय, तर तुम्हाला जसं आता जीवामृत असेल किंवा शेणखत असेल ते नेहमी वापरताय तुम्ही, बरोबर? त्यामध्ये आणि मल्टीप्लायर त्याच्यासोबत ऍड केलं किंवा मल्टीप्लायर तुम्ही सेपरेटली वापरलं, याच्यामध्ये काय वाटला फरक तुम्हाला? काय जाणवला? जसं
नक्कीच सर, कसं आहे बघा, आता आम्ही जे काय जीवामृत वापरत होतो का नाही ते ऊसाला वापरत होतो. ह्याच्या अगोदरची पीक आमचं ऊस होतं. बरं. आता आम्ही या हळदीमध्ये उतरलोय. हं. हळदीमध्ये सुरुवातीपासून आपण आता हा मल्टीप्लायरचा वापर केला, तो रिझल्ट आहे. हं. अजून काय याला आपण जीवामृत वगैरे काय सोडलेलं आहे? अच्छा, नाही सोडलं आहे. नाही तुम्ही? नाही अजून काय. आता ही महिना 50 दिवस झाले. हा हा. त्यात खतांचा डोस आणि ही ओव्हरलोड आता आम्ही देणारच नाही आहे ती. हं. कारण आमचं ऊसाचं प्लॅनिंग आहे, आमचा ऊस तिकडे आहे त्याला ती पुरणार आहे. बरं. याला आपण मल्टीप्लायर तुम्ही जो सल्ला दिलाय ह्याच्यापेक्षा ही प्रयोग तुम्हाला मी सुरुवातीला बोललो की आपल्या शेतकऱ्यांना याचा रिझल्ट कसा येतोय सांगितले की तुम्हाला इथं बाबा भरपूर शेतकरी वापरतील बरोबर. असं बोललो. आपण जीवामृत ह्याला काय अजून वापरलेलं नाही आणि वापरणार पण नाही. मल्टीप्लायरनंच बघायचं आहे आपल्याला ह्याचा रिझल्ट कसा येतो ना. आलेला आहे चांगला. 100%. चांगला आला. तर मित्रांनो, हेच रिझल्ट आपण आपल्या शेतकरी बांधवांना कसे फायद्याचे ठरतील हे दाखवण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. धन्यवाद. धन्यवाद.